तर दुसरीकडे चिक्की घोटाळ्याच्या आरोपानंतर महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आता मोबाईल घोटाळ्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला। मुंबईतील घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर आणखी एका घोटाळ्याचा आरोप केलाय। अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना देण्यात आलेले अँड्रॉइड फोन हे मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीने खरेदी करण्यात आले आणि व्यवहारामध्ये 65 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला। तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची सुद्धा मागणीही केली आहे। या मॉडेलचा स्टॉक 1.5-2 लाख मोबाईल कुठेतरी पडलेला होता आणि तो स्टॉक डेड स्टॉक अतिशय फालतू मोबाईल ज्याला देशातल्या आपल्या ग्राहकांनी पूर्णपणाने नाकारलेलं तो डेड स्टॉक इथं महिला बाल विकास विभागाने 1,20,335 मोबाईल प्रति मोबाईल 8,777 रुपयाला घेतला। यामध्ये 106 कोटी रुपयाच्या या ऑर्डर मध्ये 65 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला।